ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 48 नंबरची कंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचे आपण 6 मुद्दे पाहणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा अंक आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी 23,306 अंक या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52 हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपले एकूण मार्केट हे 52 हाय अंकापासून सुमारे 3,067 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52 हायपासून सुमारे 11.66% खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे, निगेटिव्ह न्यूज आहेत, जागतिक शेअर बाजार खाली येत आहेत, त्यानुसार आपला शेअर बाजारसुद्धा खाली येतो आहे आणि तो सध्या 52 हायपासून सुमारे 11.66% खाली आलेला आहे. परंतु मित्रांनो, मार्केटच्या तळाचा अंदाज कोणीही देऊ शकत नाही. म्हणजे कोणालाही मार्केटचा तळ काय आहे हे सांगू शकत नाही. मित्रांनो, कोरोनाच्या काळात आपलं एकूण शेअर मार्केट हे 52 हाय अंकापासून सुमारे 50% खाली गेलेले. 2008 सालीसुद्धा मंदीत आपले मार्केट 50% खाली गेलेले. त्या मानाने आपले एकूण मार्केट आत्ता 11.66% खाली आहे. तर मित्रांनो, जेव्हा मंदीची स्थिती असते तेव्हा एकूण मार्केट खाली येत असते, तेव्हा प्रत्येक लो पॉईंटला उत्तम कंपनीचा शेअर्स खरेदी करणे गरजेचे असते. परंतु ती कंपनी उत्तम ठरवण्यासाठी त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. तर मित्रांनो, आता आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 1 पाहणे काय गरजेचे असते, तर त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल. आणि जिओ फायनान्शियल ही कंपनी मित्रांनो फायनान्स सेक्टरमधील अदर कॅटेगरीतील आहे. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत मॅक्स फायनान्शियल, नोवामा वेल्थ, पाईन लॅब्स, तसेच मित्रांनो केफिन फायनान्शियल, SBF फायनान्शियल, मुथूट मायक्रो
मित्रांनो, जिओ फायनान्शियल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवीन. किंवा आपल्या एकूण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 2 काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 25 मार्च 2026 आणि आज जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचा एक शेअर्स 237 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 3. मुद्दा क्रमांक 3 काय असतो तर त्या कंपनीचा 52 हाय म्हणजेच 52 आणि 52 लो. मित्रांनो, 52 हाय 52 लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त त्याची किंमत किती झालेली तो म्हणजे 52 हाय. मग 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 लो. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल ह्या कंपनीच्या शेअरची 52 हाय किंमत होती 338 रुपये व 52 लो किंमत होती 203 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास जिओ फायनान्शियल या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 345 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत अशीच 2 वर्ष मागे गेल्यास त्या कंपनीचा एक शेअर्स कमीत कमी किंमत म्हणजे लिस्टिंगच्या वेळी त्याची किंमत 198 रुपयाच्या आसपास होती. मित्रांनो, जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचा आपण किमतीच्या बाबतीत फक्त 2 वर्षच मागे जाऊ शकतो. कारण की ही कंपनी आपल्या शेअर बाजारात 21 ऑगस्ट 2023 ह्या तारखेला शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे. त्यामुळे आपण 2 ते 3 वर्ष एवढेच या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत मागे जाऊ शकतो. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 4. मुद्दा क्रमांक 4 काय आहे की त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,50,791 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 48 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 5. मुद्दा क्रमांक 5 काय तर त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा. परंतु मित्रांनो, ह्या कंपनीचा मागील 3 वर्षाचाच नफा सर्व स्रोतात उपलब्ध आहे. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचा मागील 3 वर्षाचा नफा तोटा जर पाहिला तर ह्या कंपनीला 2025 साली 2042 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 1853 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2023 साली ह्या कंपनीला 41.63 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 6. मुद्दा क्रमांक 6 काय तर त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहे ते पाहणे. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक. थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा या कंपनीत 47.12% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जसं घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. त्यांचा हिस्सा या कंपनीत 15.50% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 11.53% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण जिओ फायनान्शियल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो मित्रांनो, ह्या कंपनीला 2023 साली 41.63 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी म्हणजे मागील 2 वर्षापासून वाढत 2025 साली 2042 करोड रुपये झालेला आहे.
म्हणजेच या कंपनीला मागील 3 वर्षात सतत वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे. तसेच क्वार्टरली जर बघितलं 2025-2026 हे क्वार्टरमधलं बघितलं तर आत्तापर्यंत 3 क्वार्टर झालेले आहेत फायनान्शियल इयरच्या. तर त्यातील तिन्ही फायनान्शियल इयरमध्ये ह्या कंपनीला नेट प्रॉफिट उत्तम झालेला आहे. आणि आता मित्रांनो तिचा ॲन्युअल रिझल्टसुद्धा पुढच्या महिन्यात लागेल. परंतु मित्रांनो ही कंपनी म्हणजे नेट प्रॉफिटनुसार जर बघितली तर दरवर्षी हिचा नेट प्रॉफिट वाढतो आहे मित्रांनो. तसेच निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50% आसपास आहे. म्हणजेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे जेव्हा 50% आसपास असते तेव्हा ती कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते. तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे मित्रांनो. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 3 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतो आहे. प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50% आसपास आहे. तर मित्रांनो ह्या दोन्ही माहितीनुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य वाटत आहे परंतु उत्तम नाही. तर मित्रांनो हे कंपनीचा शेअर्स जेव्हा 92 हायपासून कोणत्याही कारणाने म्हणजे आत्ताच जागतिक मंदीमुळे जर खाली येतोय, आत्ता जर बघितलं तर हा शेअर्स 52 हाय अंकापासून सुमारे 52 हायपासून सुमारे 29.88% खाली आहे. तर मित्रांनो म्हणजे नेट प्रॉफिट वाढतोय, शेअर होल्डिंग पॅटर्नसुद्धा उत्तम आहे. तर मित्रांनो ह्या कंपनीचा शेअर्स अजून जर खाली आला म्हणजे आत्ता लगेच घ्यायला सुद्धा चांगला आहे. परंतु अजून जर खाली आला तर तो अजून खाली आला तर त्याला 3 टप्प्यात म्हणजे 10% जरी अजून खाली आला तरी घेण्याची तयारी ठेवा. आणि ह्या कंपनीचा शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा एकूण मार्केट सुधारेल तेव्हा ह्या कंपनीचा शेअर्स बऱ्यापैकी वर जाण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो हे माझे वैयक्तिक मत आहे. तर तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करून सांगा. मित्रांनो जिओ फायनान्शियल ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचीच एक उपकंपनी आहे. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपनी आहे. नेट प्रॉफिटनुसार बलाढ्य आहे. तसेच मित्रांनो सर्व बाबतीत ह्या कंपनीचा म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचा हिस्सा हा मार्केटमध्ये सर्वात जास्त आहे. तर मित्रांनो तिचीच ही उपकंपनी असल्यामुळे ह्या कंपनीचा शेअर्स आत्ता सुमारे 29% खाली आला आहे. म्हणजे ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी वाटत आहे. परंतु आपली रक्कम एकदम गुंतवू नका. टप्प्याटप्प्याने ह्याच्यात शेअर्स खरेदी करण्यास ही कंपनी सध्या योग्य वाटते आहे. मित्रांनो जिओ फायनान्शियल या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा. तसेच मित्रांनो एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर बनवलेली आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ती प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ बेसिक माहितीची तुम्ही पहा किंवा ऐका ही विनंती. भारत माता की जय.